नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। विश्व संत सद्गुरू श्री साईबाबा पालखी सोहळा आनंदात संपन्न। आजी माजी खासदारांची उपस्थिती। श्री क्षेत्र शिर्डी ते पंढरपूर श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदजी महाराज परमहंस व श्री गुरुस्वामी सच्चिदानंदजी महाराज परमहंस यांच्या शुभ प्रेरणेने मार्गदर्शनात भव्य दिव्य स्वरूपात पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यामध्ये शिर्डी परिसरातील पंचक्रोशीतील भाविकांनी पालखीसोबत खूप मोठी उपस्थिती लावली होती। मोठ्या आनंदाने भक्तिभावाने सांगता करण्यात आली। त्याप्रसंगी माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी श्री साईबाबा पालखी सोहळ्यास सदिच्छा भेट दिली। खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही सदिच्छा भेट दिली व साईबाबा पालखी सोहळ्यात कुठलीही अडचण येऊ देणार नाही असंही दोन्ही खासदारांनी सांगितले। भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी ते पंढरपूर पायीदिंडी सोहळ्यासाठी वेगवेगळ्या रस्त्यासाठी सरकारकडे मागणी करणार असल्याचे सांगितले। महाराज काशिकानंदजी बाबाजी यांना आश्वासन दिलं। तसेच शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील, दत्ताभाऊ कोते पाटील यांनीही साईबाबा पालखी सोहळ्यास सदिच्छा भेट दिली। पालखी सोहळ्याच्या वतीनं खासदार सुजयदादा विखे पाटील यांचाही सत्कार करण्यात आला। खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचाही सत्कार करण्यात आला। शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील यांच्या समवेत आलेले शिर्डीचे दत्ताभाऊ कोते पाटील यांचाही साईबाबा पालखी सोहळा शिर्डीच्या वतीनं सत्कार करण्यात आला। या प्रसंगी हरिभक्त परायण विश्राम महाराज ढमाले, तुषारभाऊ चौधरी, लहू महाराज कराळे, शंकरराव खटांगरे, कारवाडी तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रय डांगे पाटील, सिन्नरचे प्रगतशील बागायतदार दिलीप आरोटे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते। मी साईबाबा संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यावेळेला ही पालखी खऱ्या अर्थानं सुरू झाली। पण आज या पालखीचं स्वरूप महाराजांच्या आधिपत्याखाली आणि तुमच्या सर्वांच्या आधिपत्याखाली ज्या पद्धतीने झालेलं आहे ते निश्चितपणे आनंदाचं आहे, खूप स्वाभिमानाचं आहे। कारण बाबांची पालखी रस्त्याने येताना अनेक ठिकाणी ज्या पद्धतीनं गौरव होतो तो देखील सिटीकरांच्या दृष्टीनं, सिटी परिसरात राहणाऱ्या सर्व लोकांच्या दृष्टीनं आनंदाचा आहे। त्यामुळे तुम्ही गेली 18 दिवस पायी प्रवास करून या ठिकाणी आलेला, समजे ज्याला 3 दिवस सुरक्षित जागा नव्हती, सर्वांच्या सहकार्याने जागा झाली। काही काय होणार, पत्राचं होणार, गावांची कृती झाली। भविष्यामध्ये दगडाचं, मातीचं, सिमेंटचं काहीतरी होईल अशी आपण प्रार्थना करूया आणि चांगली इमारत। पंढरपूर प्रतिनिधी ज्योतिराम कांबळे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।